कार्यकर्त्यांशी बोलताना खरं तर राजकारण लय वंगाळ तर असं आज बाबा आपल्यामध्ये नाहीयेत या भावनेनं काल आपण पाहतोय की जय पवारांना रडू कोसळलं। अजित पवारांच्या जाण्यानं फक्त कुटुंबाचंच नाही तर महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे। विकासाचा पुरुष, विकासाचा काम करणारा नेता अशी एक अजित पवारांची ओळख होती। अजित पवार अधिकाऱ्यांवरती सुद्धा ओरडायचे, मात्र तितकंच प्रेम जे आहे अजित पवार प्रशासनावरती करायचे। त्यामुळं प्रशासनामध्ये दबदबा असणारा नेता ही अजित पवारांची एक विशेष ओळख होती। मात्र काल दादांच्या जाण्यानं संपूर्ण प्रशासन वर्गामध्ये सुद्धा हळहळ जी आहे ती व्यक्त केली जाते। अजित पवारांनी बारामतीवरती भरभरून प्रेम केलं। अजित पवारांचं बारामतीवरती विशेष प्रेम होतं। संपूर्ण राज्यामध्ये अजित पवार अभिमानानं सांगायचे की एकदा पहा मी बारामती कशी केलेली आहे। मात्र अजित पवारांनी बारामतीचा विकास केला खरा, मात्र आज ते पाहायला अजित पवारच आपल्यामध्ये नाही। त्या भावनेनं संपूर्ण बारामती जी आहे ती कालपासून रडताना पाहायला मिळते। अजित पवारांवरती 11 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील। स्वतः देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहत आहेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आपल्या भावना ज्या आहेत ते शोक संवेदना व्यक्त केलेल्या होत्या की ग्रामीण भागाशी नाळ जोडणारा नेता एक अजित पवारांशी ओळख होती। शेतीवरती अजित पवारांचं विशेष प्रेम होतं। कितीही दादा घाई गडबडीत असले तरी बारामतीमध्ये आल्यानंतर शेतात फेरफटका मारायची ही अजित पवारांची एक खासियत होती। मातीवरती प्रेम करणारा नेता, शेतीवरती प्रेम करणारा नेता, कार्यकर्त्यांवरती प्रेम करणारा नेता, आपल्या पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा नेता अशी एक अजित पवारांची ओळख होती। आणि अजित पवार कार्यकर्त्यांवरती प्रेम करायचे, त्यामुळे कार्यकर्ते दुःखामध्ये आहेत की त्यांना अजित पवार आपल्यामधून गेलेली ही भावना अजूनही पचनी पडत नाही। मात्र अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादीचं मोठं नुकसान झालंय, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती की मी एक सच्चा दिलदार मित्र गमावलेला आहे। अजित पवार एक राजकारणामधला आझाद शत्रू असं व्यक्तिमत्व होतं। अजितदादांवरती अनेकांनी टीका केली, मात्र दादांवरती प्रेमाचा वर्षाव जो आहे ते विरोधक तितक्याच पद्धतीने करायचे, कारण कामाची तुलना जी आहे ती अजित पवारांची होऊ शकत नव्हती। पहाटे 6 वाजता अजित पवार कामाला सुरुवात शनिवार पवारांचा दिवस ठरलेला असायचा, तो म्हणजे दर शनिवारी अजित पवार बारामतीमध्ये यायचे। कुठेही असले म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असले तरी शनिवारी सकाळी मात्र 6 वाजता अजित पवार बारामतीमधल्या लोकांसाठी उपलब्ध असायचे आणि हातामध्ये आलेला कागद घेऊन अजित पवार जे आहे प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचं काम करायचे। मात्र आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत। या भावनेनं संपूर्ण बारामती जे आहे ते रडताना पाहायला मिळते आणि अगदी 5 मिनिटांमध्ये अजित पवारांचं हे पार्थिव त्यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये पोहोचेल। अजित पवारांचं आईवरती विशेष प्रेम होतं। लोकसभेला अजित पवारांचं एक वाक्य गाजलं होतं ते म्हणजे मेरे पास माँ आहे। मात्र आईच्या डोळे देखत आज अजित पवारांच्या अशा पद्धतीनं अंत होणं हे मात्र कुणाच्याही कुटुंबावरती अशा पद्धतीची वेळ नक्कीच प्रदीप। आणि आपण पाहतोय की अजित पवार यांचा पार्थिव आता काही वेळातच काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी पोहोचत आहे। दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामधली, ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं की रोहित पवार हे देखील आता काटेवाडी या ठिकाणी पोहोचलेत। सुप्रिया सुळे या देखील आता काटेवाडीमध्ये आहेत। सुनेत्रा पवार काटेवाडीमध्ये आहेत। संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते सध्या काटेवाडीमध्ये दाखल झालेलं आहे। आणि या मूळ गावी आता अजित पवार यांचं पार्थिव काही वेळासाठी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। काटेवाडीकरांवर अजित पवार यांचं विशेष प्रेम होतं, जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्यामुळेच आज त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या मूळ घरी या ठिकाणी मूळ त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीत काही क्षणातच दाखल होईल। पवार कुटुंब आधीपासूनच काटेवाडीत उपस्थित आहे। या ठिकाणी अंत्यदर्शन काटेवाडी इथल्या ग्रामस्थांना, आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अजित पवारांचं घेता येणार आहे। दुसरीकडे बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात 11 वाजता अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। अत्यंत मोठा धक्का हा राज्यासाठी। अजित पवारांची ही अशी अकाली एक्झिट अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोरकं करून गेली आणि म्हणूनच आपल्या कुटुंबातलं कोणीतरी आपण गमावलेलं आहे। आपल्या कुटुंबातलाच एक आधारवड गमावल्याची भावना हे सगळेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी व्यक्त करतात। काटेवाडीकरांची आणि बारामतीकरांची सुद्धा तशीच काहीशी भावना आहे। हे काटेवाडीमधले दृश्य आहेत की ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे या देखील पोहोचलेल्या आहेत। रोहित पवार देखील, संपूर्ण पवार कुटुंब सध्या काटेवाडी या त्यांच्या अजित पवारांच्या मूळ निवासस्थानी या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आणि काही वेळासाठी इथे अजित पवारांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। काटेवाडीकर यांना या ठिकाणी दादांचं अंतिम दर्शन जे आहे ते इथे घेता येणार आहे। याआधी दिलखुलासपणे बोलणारे दादा, मस्करी करणारे दादा काटेवाडीकरांच्या
मनात आहेत. मात्र आज दादांचं अंतिम दर्शन घेत असताना त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणी त्यांच्या मनामध्ये येत असतील. पवार कुटुंब गेलेत या भावनेनं प्रत्येकाला दुःख होताना पाहायला मिळतंय. आणि आज अजित पवारांवरती अंत्यसंस्कार झाल्यानंतर अजित पर्व जे आहे ते आपल्यापासून कायमचं निघून जाईल. मात्र अजित पवारांच्या असंख्य आठवणी बारामतीकरांच्या महाराष्ट्राच्या काळजामध्ये तशाच राहतील. अजित पवारांची गाजलेली भाषणं मिश्किलपणे अजित पवार ज्या पद्धतीनं बोलायचे ते संपूर्ण महाराष्ट्राला आवडायचं. मात्र आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र रडतोय आणि आपल्या नेत्याच्या जाण्यानं संपूर्ण राष्ट्रवादी परिवार महाराष्ट्र जो आहे पोरका झालेला पाहायला मिळतोय. आणि सध्या अजित पवारांचे हे पार्थिव अगदी थोड्या वेळात अजित पवारांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीमध्ये पोहोचतंय आणि तिथं अजित पवारांवरती अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये नेलं जाईल आणि तिथं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहे केले जातील. आपण पाहतो की काटेवाडीमधली दृश्य, त्या ठिकाणी पवार कुटुंब जे पूर्ण त्यांचं जे कुटुंब आहे ते सध्या या ठिकाणी जमा झालेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण रस्त्याच्या कडेला देखील काही नागरिक या ठिकाणी पाहतोय. दादांचं पार्थिव हे काटेवाडीमध्ये पुढच्या 5-1 मिनिटांमध्ये आता पोहोचणार आहे. बारामतीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे गाव आहे. त्या मूळ गावामधून पवार कुटुंब हे बारामतीमध्ये राहायला आलं आणि बारामतीमध्येच विसावलं. तर या ठिकाणी आपण पाहतो की धीरज देशमुख हे सुद्धा काटेवाडी या मूळ गावी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच दादांचा पार्थिव आता या ठिकाणी पोहोचेल. या संपूर्ण रस्त्यावर मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे, कारण प्रचंड गर्दी पार्थिवावरती आपण पाहतोय की फुलं जे आहेत ते वाहून त्यांना अजित पवारांना आदरांजली जी आहे ती व्यक्त केली जाते. अजित पवार ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अजित पवारांचं जल्लोषामध्ये स्वागत व्हायचं. मात्र आज या कार्यकर्त्यांवरती वेळ आलेली आहे ते म्हणजे अजित पवारांच्या पार्थिवावरती पुष्प अर्पण करावं लागतंय. ही भावना कार्यकर्त्यांची आहे. ठिकठिकाणी आपण पाहतोय की कोपऱ्यामध्ये सुद्धा असंख्य बारामतीकर जे आहेत ते उभे आहेत आणि आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी आपण पाहतोय की ही बारामतीकरांची गर्दी आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळते. पार्थिवावरती आज पुष्प वाहण्याची वेळ या सगळ्या कार्यकर्त्यांवरती आलेली आहे. अजित पवारांचं मूळ गाव काटेवाडीमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांचं निवासस्थान आहे तिथंच अजित पवारांची शेती आहे. अजित पवार सकाळी आल्यानंतर शेतामध्ये फेरफटका मारायचे. आईची स्वतः दररोज किती कामामध्ये असलं तरी आस्थेनं विचारपूस करायचे. मात्र हा संपूर्ण दादांचा दिनक्रम आज खंडित झालेला आहे आणि दादा महाराष्ट्राला पोरके करून गेलेले आहेत. आपण पाहतोय की अजित पवारांच्या पार्थिवाच्या शववाहिनीमध्ये स्वतः पार्थ पवार जे आहेत ते आपल्याला दादांजवळ बसलेले पाहायला मिळत आहेत. अजित पवारांचं दोन्ही मुलावरती विशेष प्रेम होतं. मात्र आज अजित पवारांच्या जाण्यानं संपूर्ण पवार कुटुंबाचं मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय. संपूर्ण राष्ट्रवादी परिवार जो आहे तो पोरका झालेला आहे. अजित पवार हे सातत्यानं सांगायचे की माझं मन दिल्लीमध्ये रमत नाही, मी आपल्या लोकांमध्येच बरा आहे. त्यामुळं 6 वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवून अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली. मात्र काल विरोधकांची सुद्धा प्रतिक्रिया अजितदादांबद्दल व्यक्त होताना पाहायला मिळाल्या. ते म्हणजे आज आमचा चांगला मित्र जो आहे अजित पवारांच्या रूपाने गेलेला आहे. अजित पवारांनी राजकारणामध्ये समाजकारण करत असताना आणि समाजकारणामधून लोकांची कामं करत असताना प्रत्येकाची एक नाळ जोडलेली होती. अजित पवारांकडे आलेला कोणताही माणूस काम झाल्याशिवाय रिकाम्या हाताने परत जाणार नाही ही अजित पवारांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली होती. अजित पवारांचा कामाचा दरारा होता. मात्र हे सगळं आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे. मात्र अजित पवारांच्या असंख्य आठवणी आपल्यासोबत कायम राहतील आणि अजित पवार आपल्यामध्ये आहे कामाच्या रूपाने राहतील ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. बारामतीमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी विकास केलेला आहे ते विकासाचं मॉडेल अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभिमानानं सांगायचे की बारामतीचं विकासाचं मॉडेल जे आहे ते मला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. मी कामाचा माणूस आहे, शब्दाचा पक्का आहे आणि दादाचा वादा आहे असं थेट जाहीरपणे व्यासपीठावरून अजित पवार सांगायचे. मात्र हे सगळं काल काळाच्या पडद्याआड गेलं आणि अजित पवारांचं काल विमान अपघातामध्ये दुःखद असं निधन झालं. आपण पाहतोय की अजित पवारांचं पार्थिव हे काटेवाडीमध्ये पोहोचलेलं आहे. पवार वस्ती ज्या ठिकाणी अजित पवारांचं निवासस्थान आहे आपण पाहतोय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य गाड्यांची गर्दी पाहायला मिळते. राज्याच्या